चला फायनलच्या सामन्याकडे जाऊयात आपण. ओव्हर टू सागरजी मांडवकर. येस, धमाल जल्लोष आनंदाचं वातावरण मॅच कडे वळतोय. फायनलचा सामना आपल्याला पाहायला 2 षटकं, कारण फर्स्ट राऊंड आपण 3 षटकांचा पाहिला आणि आता हा फायनलचा सामना आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. यंग स्टारची ही स्पर्धा आपण पाहतोय नक्कीच यशस्वीरित्या संपन्न होते. आज समालोचन कक्षामध्ये अक्षय फडकेनं आम्हाला साथ दिली. युवा समालोचक रोहित गायकर होते, डी जे अक्षय होते, 7x लाईव्ह होता, शुभम होता, आम्हाला छानशी स्कोरिंग केली. हर्षल पांचाळ होते आमची ऑफिशियल अंपायर. आणि आज ऑफिशियल अंपायर मध्ये सूरज पाटील होते. ऑफिशियल अंपायर मध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते श्रेयश होते. आणखीन आता लेग अंपायर आहेत श्रीनाथ आहेत. ऑफिशियल्सनी कुणालने हेल्प केली आणि काही आमचे संघाचे खेळाडू सुद्धा होते. तर नक्कीच त्यांचं आपले धन्यवाद. मान्यवर आपण पाहतोय तिथे बसलेत. भगवानजी पाटील साहेब आणि दयारामजी पाटील साहेब, त्यांचं देखील आमच्या समालोचन कक्षात स्वागत आहे. पहिला चेंडू आणि हा फटका ठोकलाय. दणदणीत षटकार. देवत विरुद्ध आपण पाहतोय हा सामना कमालीचा होईल. साई फर्स्ट प्राइज या स्पर्धेमध्ये 20,000, सेकंड प्राइज 10,000, थर्ड प्राइज 5,000 आणि बॅट्समन बॉलर सिरीज हे सुद्धा आपण देणार आहोत. किती टार्गेट असेल अक्षय रोहित, का किती टार्गेट सुरक्षित असेल? ज्या देवतनं कुठे का होईना चांगला खेळ राहिला, मात्र आता समोर संघ आहे साई. निश्चित रूप से मुझे लगता है कि 2 ओवर का मुकाबला है, तो 12 रन में 30 रन, तो 12 बॉल में 30 रन बनने चाहिए. क्या लगता है आपको? येस, क्रिकेटमध्ये कुठलेही टार्गेट सुरक्षित नसतो आणि बऱ्याच वेळा फलंदाजांचा हल्ला बोल असतो. षटकाराने सुरुवात केली. Yes, निश्चित रूप सागरनं से फायनल आहे. देवट टीम की बॉलिंग लाइन भी अच्छी है, तो 30 रन काफी होंगे उनके लिए. या से उठाया गेंद को, 6 रन के लिए गेंद जाती हुई और बॉल जाती हुई कांच बंगले में. ने 13 रन, 3 बॉल का खेल यहाँ पे समाप्त होता हुआ और 13 रन हो चुके देवट टीम के. बेहतरीन बल्लेबाजी. ये गेंद फुल टॉस, वापिस से एक बार फुल टॉस. क्या फील्डर फील्ड कर पाएंगे? नहीं, खराब फील्डिंग. और ये 4 रन के साथ टीम का कुल टोटल बन चुका है 17 रन. 17 का खतरा किसके ऊपर आएगा देखना पड़ेगा. देवट टीम पे आएगा या साई टीम पे आएगा, देखते हैं. बॉलर कंफ्यूज है कि किस तरह से बॉलिंग डाली जाए. लगातार फुल टॉस गेंदबाजी करते हुए बॉलर निखिल को सोचना पड़ेगा. यॉर्कर डालने की कोशिश में फुल टॉस हो रही है. पिछली मैच में उन्होंने 3 विकेट जरूर लिए थे, लेकिन इस मैच में फाइनल के मुकाबले में अच्छी गेंदबाजी करनी पडेगी निखिल को. बालारामजी पाटील यांचं देखील मी स्वागत करतो आमच्या यंगस्टर टीमच्या कडून. या इथे. आणि नारायणजी मेडेकर यांचं सुद्धा स्वागत करतो. आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचे.
यहाँ पे मुकाबला शुरू, और एक फुल टॉस गेंद जरूर थी, लेकिन चकमा खाते हुए बल्लेबाज, विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद, डॉट बॉल। और ये डॉट गेंद के साथ टीम का कुल टोटल पहुंचा है 17 रन। काफी रोमांचक भरा मुकाबला हम देख सकते हैं यहाँ पे प्रेक्षक, काफी रोमांचक मुकाबला हम देख सकते हैं यहाँ पर। तो डेवर टीम की ओर से बल्लेबाजी करते हुए सागर, और ये फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल किया, ये बिग हिट मारते हुए प्रेम के बल्ले से आता हुआ ये शानदार 6 रन, और 6 रन के साथ टीम का कुल टोटल पहुंचता हुआ 23 रन। मैंने बोला था 30 रन चाहिए, लेकिन यहाँ पर पहले ही ओवर में 23 रन आते हुए अगर इसी तरह से खेलेंगे गेंद बल्लेबाज, तो निश्चित रूप से बैटिंग करते हुए देवर टीम एक बड़ा टारगेट सेट कर पाएगी। तो यहाँ से दूसरी गेंदबाजी डालने के लिए यहाँ पर आए प्रतीक मोगल, तो प्रतीक मोगल को फेस करेंगे सागर सागर पाटिल। देख सकते हैं पहली ओवर में, पावर प्ले के ओवर में जो उन्होंने खेल दिखाया था, उसी तरह से खेल दिखाना पड़ेगा निश्चित रूप से सागर पाटिल को। और गेंदबाजी के लिए रेडी है प्रतीक मोगल। तो दूरों वाली चोर से प्रतीक मोगल तैयार, आखिरी ओवर बाकी है, 6 गेंदे, कितने रन आएंगे इस ओवर में देखना पड़ेगा। सागर पाटिल रेडी, यहाँ पे उठा के खेलने की कोशिश जरूर की थी, इनसाइड एज, और ये विकेट आता हुआ। क्या इधर से कमबैक कर पाएगी साई टीम? प्रतीक मोकल कमबॅक करके देगा क्या इस साई टीम को? चिखले क्रिकेटचे कट्टे समर्थक आणि क्रिकेट वेळी चाहते आमचे आकाश म्हात्रे सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना सुद्धा विनंती करेन बक्षीस समारंभासाठी आपण जॉईन व्हा. नक्कीच नक्कीच, पूर्ण एस के ग्रुप आपण पाहू शकतो, मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहू शकतो. किरण पाटिल असेल, संदेशजी पाटिल असतील, निश्चित रूप से हम देख सकते हैं यहाँ पर प्रेक्षक। क्या कमाल की बल्लेबाजी हमने देखी, सागर पाटिल इनके बल्ले से आते हुए ये रन। निश्चित 2 सिक्स और एक बाउंड्री, सॉरी 13 रन टोटल दागे उन्होंने। क्या बेहतरीन बल्लेबाजी की, उनके बैट से रन आए, और प्रतीक मोकल क्या वापसी करके देंगे साई टीम को? समाधान उठाने की कोशिश जरूर की थी, बैट और बल्ले का कुछ संपर्क नहीं, विकेट कीपर के दस्तानों में जाता हुआ ये डॉट गेंद। ये डॉट गेंद के साथ टीम का कुल टोटल पहुंचा है 23 रन। देखिए क्या कमबैक किया है प्रतीक मोकल ने, मैंने बोला था कमबैक इन ओवर डालना पड़ेगा प्रतीक मोकल को साई टीम के लिए। यहां से उठाने की कोशिश, बिल्कुल एक बेहतरीन शॉट खेलते हुए फाइन लेग की ओर, ये दमदार चौका, और 4 रन के साथ टीम का कुल टोटल पहुंचा है 28 रन, 27 रन, माफी कीजिए।
एक 5वीं गेंद में छक्का दागा, तो ये 6 के साथ टीम का टोटल पहुंचा है 34। नक्कीच सासने साहेब पण आपल्या इथे आलेले आहेत, त्यांनी सुद्धा यायचे इथे स्वागत कक्षामध्ये आपलं स्वागत केलं जाईल या। तो निश्चित रूप से देखते हैं, मैदान के ऊपर चलते हैं। आखिरी गेंद, टप्पा गेंद खेला था, उठाने की कोशिश जरूर की थी, वन बाउंस। क्या बेहतरीन फील्डिंग की है, यहां से फील्डिंग को रोकते हुए बॉल को 1 रन कंप्लीट, 2 रन कंप्लीट, तीसरे रन की कोशिश करेंगे क्या? तीसरे रन की कोशिश में बल्लेबाज आउट होता हुआ प्रेम, और यहां से क्या बेहतरीन थ्रो किया सर। रन किती? यहां से 3 रन भागे, क्या रनिंग बिटवीन द विकेट देखने मिलेगी हमने डेविड टीम की ओर से। यहां से ये 3 रन के साथ टीम का कुल टोटल पहुंचा है 37 है, और टारगेट दिया है साई टीम को 38 रन का टारगेट दिया है बिल्कुल साई टीम को। देखना पड़ेगा किस तरह से उनके बल्लेबाज इस टारगेट को चेस करेंगे। नक्कीच सासने साहेब ज्यांनी मला मोलाचं योगदान केलं आणि त्यांचं खूप सपोर्ट या क्रीडांगणावर आणि या यंगस्टर टीमला झालंय, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद। तर आपले मान्यवर ग्रामस्थ चिखले गावचे जे कोणी पडद्याआड देखील असतील, आम्हाला दिसत नाहीये तिथून, त्यांनी सुद्धा यायचं इथे स्वागत कक्षामध्ये आपलं स्वागत केलं जाईल, नक्कीच या। चला या किरणजी पाटील तेजा बैलाचे मालक आपण इथे पाहतो, यायचे स्वागत कक्षामध्ये। तो निश्चित रूप से यहाँ पे बड़े शॉट खेलने पड़ेंगे साई टीम के बल्लेबाज को। सामने है सागर पाटिल, यहां से उठाने की कोशिश की थी, फील्डर है वहां पे, 1 बाउंस पकड़ते हुए 1 रन कंप्लीट। दूसरे रन की कोशिश जरूर की थी लेकिन कंप्लीट हो नहीं पाई, यहां से 1 रन आती हुई, और 1 रन के बढ़ोतरी के बाद टीम का कुल टोटल पहुंचा है 3 रन। यहां से रोमांचक भरा मुकाबला हम देख सकते हैं, फाइनल का मुकाबला यहाँ पे चल रहा है क्रिकेट के चिकले नगरी में, हम देख सकते हैं।
ये गेंद फुल टॉस थी, टोल वसूल नहीं किया और ये कैच की संभावना, और यहाँ पे कैच को लपक लिया है और ये विकेट जाता हुआ, पहला विकेट संकेत पाटिल, सॉरी संदेश पाटिल का विकेट जाता हुआ इस मैदान के ऊपर, संदेश गावन का विकेट जाता हुआ इस मैदान के ऊपर। क्या गेंदबाजी, यस डीजे। के साथ टीम का कुल टोटल पहुंचा है 9 रन। अभी भी 8 गेंदे और जीतने के लिए 29 रन की जरूरत। इस तरह से बल्लेबाजी करनी पड़ेगी प्रतीक मोकल को, अपने टीम के लिए जीताना है तो। यहां से टिप टप्पा गेंद जरूर था, उठाया गेंद को वाइड लॉन्ग ऑन के बीच में, ये प्रतीक पाटिल के बल्ले से आता हुआ ये दमदार चरण, सॉरी मोकल। हम देख सकते हैं यहाँ पर मैदान के ऊपर हम देख सकते हैं साई टीम के ऐसे धुरंधर खिलाड़ी है जो वन साइड भी मुकाबला जिता सकते हैं, ऐसे खिलाड़ी है संकेत मोकल। और अभी अगर 6 मारा तो श्रीकांत पाटिल की ओर से, श्रीकांत म्हात्रे की ओर से 500 रुपए का इनाम। तो अगली गेंद डालते हुए सागर पाटिल, और ये प्रतीक मोकल के बल्ले से निकलता हुआ ये ऑफ साइड के दायरे में 6 रन। श्रीकांत म्हात्रे की ओर से 500 रुपया इनाम आता हुआ प्रतीक मोकल को। मैंने बोला था ऐसी ही बल्लेबाजी करनी पड़ेगी प्रतीक मोकल को, अगर सामना ये यहाँ पे मुकाबला जीतना है साई टीम को। अभी आने तो चलते हैं मुकाबले की ओर। बॉल मिला क्या, नहीं मिला, ठीक है दूसरी गेंद लीजिए। तो यहाँ पर हम देख सकते हैं मैदान, बीच मैदान में मनोजी पाटील डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांचा आपण नेहमीच पाहतो, यंगस्टर टीमला त्यांचा खूप सपोर्ट असतो,
त्यांचं इथे मनापासून अभिनंदन. त्यांच्यासोबत पिंटू म्हात्रे त्यांनी सुद्धा यायचे. नेहमीच मनोरंजन चिखले गावासाठी असतं त्यांचं. तो चलते मुकाबले की ओर प्रतीक वाघमारे करेंगे गेंदबाजी. तो यहाँ से उठाया, गेंद को उठाया, संकेत मोकल के बल्ले से आता हुआ ये दमदार छक्का. अगर और एक छक्का मारेंगे, हैट्रिक मारेंगे, हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम आया है. ती श्रीकांत लहान म्हात्रे मुलं आहेत की ओर से. बघा, त्यांना विनंती करतोय, तिथे विषारी साप आहे, कुणी जाऊ नका, किंग कोब्रा. जाऊ नका प्लीज, कुणी जाऊ नका, नाही तर व्हॉलेंटिअरची पार्टी आहे ती पण राहील. सॉरी, बॉलर ऋतिक वाघमारे आपण इथे पाहतोय. यहाँ से दूर वाली चोर से गेंदबाज तैयार. यहाँ से उठाया गेंद को, बहुत ऊंचा है, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी, लंबाई कम जरूर थी. ये गेंद जाती हुई 4 रन के लिए. संकेत ये शानदार 4 रन. सामना आहे, कोण होईल विजेता, देवत की साई. 4 मध्ये 7. तो चलते मुकाबले की ओर आने वाली 4 गेंदें, 7 रन की जरूरत है. ये टॉप एज, यहाँ पे क्या हुआ, मुकाबला अभी भी खत्म नहीं हुआ है. यहाँ पे विकेट आती हुई. तर नक्कीच प्रेक्षक आहेत, VIP डाईस समोर टेरिस वर सुद्धा बसलेत बघा, त्या प्रेक्षकांचा आपण धन्यवाद देऊया. चारही बाजूला तिकडे झाडाखाली नक्कीच. सुद्धा आहेत. नक्कीच त्यांना कोक, फ्राईज हे देखील त्यांना आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. नक्कीच आपण घराच्या वरती आपण प्रेक्षक वर्ग VIP बॉक्स आपण पाहतोय. अनिकेतजी बडे यांच्यातर्फे तो VIP बॉक्स आपण पाहतोय. त्यांची सोय म्हणजे तुम्ही बघा, फ्राईज, कोक फ्लोट, बर्गर. 31 धावा आहेत आणि टार्गेट 38. 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. 6-17चा सामना कुठे आला, क्रिकेट एक काही होऊ शकतो. व्हेरी क्लोज मॅच. 3 मध्ये 7. कोण जिंकेल, साई की देवत, विजय खेचून कोण आणेल, ऋतिक आहे. गुड बॉलिंग, सामना गेला नाही, करो या मरोची लढाई. 6-17. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा संख्या वाढत चालले. चला आता दोन्ही संघाचे चाहता वर्ग. 2 चेंडू 7. लाईव्ह व्ह्यूवर सुद्धा 500 पेक्षा अधिक जण सामना लाईव्ह पाहतात. 2 चेंडू आणि 7. ओ टॅप केलाय, ओहो काय घडलंय, क्रिकेट कसा रंग बदलतो. 6-17चा सामना 3-7 वर आला आणि आता 2 चेंडू 4-7. 4-7चा सामना आला. आता विनिंग कैलकुलेशन. यहाँ से अभी भी चांस है, अगर कोई खराब गेंद आई तो मुकाबला बदल सकता है. क्या सामने ने पलटी खाया है. 1 चेंडू 7 धावा. चला सामना आवडला असेल तर टाळ्या उद्या जोरदार. नक्कीच 1 बॉल 6 धावा.
सॉरी 7 धावा. बघा साई क्रिकेट प्रेमी आहेत. साहिलजी शेळके. यस चॅम्पियन देवत. यस डीजे. शानदार खेळ खेळली. मॅन ऑफ द मॅच ठरतोय प्रेम देवत संघाचा. मनोज पाटील यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जाईल. आणि प्रतीक मोकल यांना षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस नक्कीच आलं आहे श्रीकांत म्हात्रे यांच्याकडून. तर बक्षीस समारंभ आपण सुरू करतो. 3 प्राइज समोर या चेअर घेऊन सगळ्यांनी. फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज मालिकावीर आणि बॅट्समन बॉलर हे प्राइज आपण देतो. आणि सामनावीर जातोय 4 चेंडू 16 धावा. मॅन ऑफ द मॅच ठरतोय प्रेम देवत संघाचा. यायचे. तर फर्स्ट प्राइज देवत, सेकंड प्राइज साई आणि थर्ड प्राइज भिंगार. बक्षीस समारंभाकडे आपण जरूर वळणार आहोत. नक्कीच संकेत मोकल यायचे आपण इथे. श्रीकांत म्हात्रे यांनी आपल्यासाठी पारितोषिक लावला होता 3 षटकारांसाठी. यायचंय आपलं पारितोषिक घ्यायचंय. काढली का डिटेल्स? हे डिटेल्स काढली का? सर्व खेळाडूंनी समोर या. आकाशजी म्हात्रे यांना सुद्धा आपण इथे बक्षीस वितरणाच्या समारंभासाठी यायचे. आकाशजी म्हात्रे यायचे. तुम्हाला विनंती असेल यायचे इथे. प्रसादजी गायकर तुम्ही सुद्धा यायचे. चला देवत भिंगार बसून घ्या सगळ्यांनी. जे आमचे खेळाडू चेअरवर बसून घ्या. संकेत मोकल यायचे. प्रतीक मोकल यांना म्हणे प्रसाद गायकर यांच्या हस्ते आपण इनाम देत आहोत. तर धन्यवाद आमचे पंच दिवसभर जी आमच्यासाठी एक मूल्याचं काम केलं, आमच्या स्पर्धेला सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर यस डिटेल आमच्यापर्यंत पोहोचेल आणि तत्पूर्वी आपण
फायनल मॅन ऑफ द मॅच दिली ना? येस. त्यानंतर बेस्ट बॉलर आणि बॅट्समन हे प्राइज आपण देतोय. डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचेल. कोण Series असेल बेस्ट बॅट्समन आपण इथे पाहूयात. सर्व जे मान्यवर आहेत आमचे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती करेन आपण बसून घ्या. आकाशजी ग्रामस्थ- म्हात्रे यायचे. बसा, खेळाडू बसले तर चालेल. तर हार्ड लक टीम साई, अभिनंदन टीम शैलेशजी चोरगे आपण सुद्धा देवत. यायचं. ये आणि अभिनंदन करूया आपण भिंगार संघ, त्यांनी सुद्धा चांगला खेळ केला. तर यानंतर बॅट्समन टीम नेम ओके. तर आपण देतो प्राइज बॅट्समन बॉलर आणि सर्वप्रथम आपण देऊया बेस्ट बॉलर. हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय पाहुणे सुरेशजी धोंडू पाटील साहेब यांना विनंती करेन आपण समोर या. बेस्ट बॉलर ही ट्रॉफी आपण देतो. तर ऍडव्होकेट सागर पाटील या आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू आहे. यायचंय. सागर पाटील या यायचंय लवकर. लवकर. या विनंती असेल तुम्हाला या. तर बेस्ट बॉलर प्राइज जातोय संघ आहे साई आणि खेळाडू आहे आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केला. 6 विकेट घेणारा प्रतीक ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. अभिनंदन प्रतीक, छान खेळ राहिला. आपल्या खेळानं सर्वांना खुश केलं. प्रतीकशी आम्ही संपर्क साधणार आहोत. प्रतीक, अभिनंदन बेस्ट बॉलर. एक दिवसीय स्पर्धा 12 संघ, काय म्हणशील फायनल सामन्याबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? मॅच चांगली झाली, त्याही बॉलिंग चांगली टाकली लास्टच्या सिच्युएशनला. जेव्हा मला गॅरंटी होती संकेत मारून जाईल, विकेट मॅच विन करून देईल, पण संकेतचा विकेट पडल्यानंतर माझं मत होतं की